गुड मॉर्निंग. सो लेडीज म्हटलं की सगळ्यात पहिले विचार येतो आणि प्रश्न म्हणजे पडतो की रोज किचनमध्ये कशाची भाजी बनवायची. सो आज मला पण हा प्रश्न पडला. नंतर मी बघितलं तर मला किचनमध्ये शेंगा दिसल्या. सो मी पटापट त्याची शेंगांची भाजी बनवली आणि आम्ही सर्व कामं आटपून पटापट रेडी व्हायला लागलो, कारण की आम्हाला आज जायचं होतं डीमार्टमध्ये. आणि लांब केस म्हटलं की ज्यांचे लांब केस असतील ते रिलेट करू शकतात. खूप डिफिकल्ट असतं त्यांना मेंटेन करणं. एवढ्यातच कियांश मला काहीतरी विचारते की मम्मा मी कसा दिसतोय. सो मी कियांशला म्हटलं की तू खूप छान दिसतोय. आणि हे लांब केसांच्या सोबत काहीही करणं म्हटलं आणि मुलांसोबत लांब केस मेंटेन करायचे असले की खूप खूप डिफिकल्ट जातं, हे मला आता कळतं आहे. आणि लांब केसांसाठी सगळ्यात इझी हेअरस्टाईल जी असते ती म्हणजे जुडा काढून केसवर बांधून घेणे. ही मला खूप इझी हेअरस्टाईल वाटते आणि मी नेहमी हीच करत असते. मला कुठेही जायचं असेल तर मी इझी वेने केस वर बांधून आपली जुडा पाडते आणि निघून जाते. सो ॲज युजल मग निघालो आम्ही. पोचता थोडा लेटच झालं, कारण की लांब पण होतं थोडं आणि कियांसोबत गप्पा गोष्टी करत करत कधी पोचलं तर माहितीही नाही पडलं. आणि बघता बघा डीमार्टला पोचलो. बघितलं छान होतं, मोठं होतं डीमार्ट. आम्ही इथल्या नागपूरच्या डीमार्टमध्ये पहिल्यांदा आलो आणि आम्ही आतापर्यंत मुंबईला होतो. आता आम्ही काही दिवसापहिले नागपूरला शिफ्ट झालो, तर इथलं डीमार्टमध्ये आज पहिल्यांदा आलो. छान आहे आणि डीमार्टमध्ये पण छान क्वालिटीचे मिळतात. पहिल्यांदा मला हे कप आवडले डीमार्टमधले, जे खूप छान होते आणि चांगल्या क्वालिटीचे होते, जे 99लाच असतात नेहमी. बट आजपर्यंत मला कधी आवडलेच नाही. बट आज पहिल्यांदा मला इथल्या डीमार्टमध्ये हे कप आवडले. सो मी एक सेट घेऊनच घेतला आणि कियांसाठी हे काही टॉईज घेतले जे त्याला आवडले होते आणि हे लर्निंग ABCD वगैरे. आणि एक कियांशच्या पप्पाला तिथे एक शू आवडला जो बाटाचा होता. माहिती नाही आता फर्स्ट कॉपी आहे सेकंड कॉपी आहे, बट क्वालिटी छान होती. सो आम्ही तो पण घेऊन घेतला. आणि कोणाला जर पाहिजे असेल तर तुमच्या जवळपासच्या डीमार्टमध्ये व्हिजिट करून बघा, असेलच तिथे अवेलेबल. आणि मग बघता बघा सायंकाळ झाली. चाय ठेवला आणि म्हटलं आज डीमार्टमधून नवीन कपं आणलेत, सो आज त्याच्यामध्येच आपण चाय एन्जॉय करूया. सो चाय बनवलं छान, नवीन कपांमध्ये चाय घेतला आणि आम्ही बाल्कनीमध्ये जाऊन बसलो. छान चाय बिस्किट वगैरे एन्जॉय केलं, गप्पा गोष्टी केल्या, थोड्या वेळपर्यंत बसलो, कारण की आज खूप दिवसानंतर वातावरण खूप मोकळं होतं आणि पाऊस पण नव्हता. खूप छान वाटत होतं बघायला बाहेर. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.